नमस्कार शेतकऱ्यांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी जवळपास 17 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची गुड न्यूज आहे. त्यांच्यासाठी खरीप हंगाम 2024 मधील जो आहे की उर्वरित पीक विमा त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो आहे की दुसऱ्या टप्प्यात अंतिम आणीवरीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना तो वितरण होणार आहे. तर शेतकऱ्यांना आपण स्क्रीनवरती बघू शकतात की जवळपास 1700 कोटी रुपये या पीक विम्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्यांना बऱ्याच काही शेतकऱ्यांना तो पीक विमा लवकरात आता वाटप देखील होणार आहे. काही शेतकऱ्यांना आजपासून देखील तो पीक वाटप होणार आहे. आणि फायनल तारीख कधीपर्यंत काय आहे संपूर्ण काही माहिती एवढ्याच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे पात्र आहे, त्यावर कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये आणि कधीपासून त्या शेतकऱ्यांना तो वाटप होणार आहे, हे सर्व काही माहिती आपण संबंधित व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी पहिले आपण बघू शकता स्क्रीनवरती. सॉरी मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला 17 जिल्ह्यांचा अपडेट सांगितलं, परंतु 17 जिल्ह्यांनी त्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. आपण बघतात शकतात की 16 जिल्ह्यांसाठी जवळपास हा पीक विमा येथे जे की 2024 साठी मंजूर झाला आणि याच्यासाठी 1700 कोटी रुपयाची जी रक्कम आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि जिल्हा नियम मंजूर रक्कम आणि त्यावर कसा शेतकरी संख्या आपण बघू शकता राईट साईडला उजव्या साईडला शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, नक्कीच पूर्ण पहा. तुमचा पण जिल्हा याच्यामध्ये असू शकतो, तुमचा पण जिल्हा मसंड आणि तालुक्यांचे देखील आपण याच्यात माध्यमातून सर्व काही लिस्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती तालुके पात्र आहे, सर्व काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि चॅनलवरती नवीन आले असेल तर पुढील पण असलेली माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आपण बघू शकतात की जिल्ह्याने मंजूर रक्कम आणि कंसात शेतकरी संख्या. तर शेतकऱ्यांना पहिल्यांदा आपण जिल्हा बघू शकतात की नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यासाठी जवळपास 155.78 कोटी रुपयाची रक्कम जे की जवळपास 3,49,298 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली शेतकऱ्यांना. आणि ती कधी वाटप होणार आहे, काय वाटप होणार आहे याच्या संबंधीची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर नंबर 2चा जिल्हा आपण बघू शकतात की जळगाव जिल्ह्यासाठी 4,88,00,000 रुपये जे की शेतकऱ्यांना जवळपास 16,911 शेतकऱ्यांसाठी ते मंजूर करण्यात आलेले शेतकरी बांधवांनो. बघू शकतो की नगर जिल्हा म्हणजेच की अहिल्यानगर, पुणे अहिल्यानगर यांच्यासाठी जवळपास 160.28 लाख रुपये म्हणजेच की 160,28 लाख रुपये जवळपास 2,31,631 शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली शेतकऱ्यांना. त्याचबरोबर पुढचा जिल्हा सोलापूर पश्चिम जिल्ह्यासाठी 111 कोटी रुपये 41 लक्ष रुपये जवळपास 1,82,534 शेतकऱ्यांसाठी इथे ही रक्कम मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आपण बघू शकता सातारा आहे. सातारा जिल्ह्यासाठी 6,78 लाख रुपये जवळपास 40,406 शेतकऱ्यांसाठी इथे ही रक्कम मंजूर इथे करण्यात आलेली शेतकऱ्यांनो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण बघू शकता की पुढचा जिल्हा सांगली जिल्ह्यासाठी 22,04 लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना 98,372 शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली. 98,372 शेतकरी याच्यामध्ये पात्र आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 22,04 लाख रुपये एवढी रक्कम आहे शेतकरी. त्याचबरोबर पुढचा जिल्हा बीड जिल्ह्यासाठी 241,21 लाख रुपये जवळपास 7,70,574 एवढ्या शेतकऱ्यांसाठी ह्या रक्कम इथे मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर पुढच्या जिल्हा शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यासाठी जवळपास 18,39,00,000 रुपये जवळपास शेतकऱ्यांना 36,358 शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली. पुढचा जिल्हा धाराशिव जिल्ह्यासाठी आपण बघू शकतो की 218 कोटी रुपये 85,73,000 रुपये एवढी रक्कम जे की शेतकरी जवळपास 4,98,720 शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली शेतकऱ्यांना. आपण आणि खाली पण आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो. अकोला जिल्ह्यासाठी जवळपास 97,29,33,000 रुपये एवढी रक्कम जे की शेतकऱ्यांना जवळपास अकोला जिल्ह्यातील 1,77,253 एवढ्या शेतकऱ्यांसाठी रक्कम मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर पुढच्या जिल्हा आपण बघू शकतो की कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळपास 13,66,000 एवढं निधी इथे मंजूर करण्यात आले. फक्त 228 शेतकरी जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पात्र आहे. जालना जिल्ह्यासाठी जवळपास 160,48 लाख रुपये 20,000 जवळपास 3,70,625 शेतकऱ्यांसाठी रक्कम मंजूर करण्यात आली. परभणी आहे, नागपूर आहे, लातूर आहे, अमरावती आहे. परभणीसाठी आपण बघू शकतात की 206,11 रुपये जवळपास 4,41,970 शेतकरी त्यामध्ये पात्र आहे. नागपूरमध्ये 52,21 लाख रुपये 63,422 शेतकरी पात्र आहे. म्हणजे की 52,21 लाख रुपये 63,422 शेतकऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर पुढचा जिल्हा लातूर जिल्ह्यासाठी 244,87 लाख रुपये जवळपास 2,19,535 शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली. अमरावती लास्ट जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 8,35,000 एवढा निधी आहे की 10,266 शेतकऱ्यांसाठी. एकूण बघू शकतात की 35,08,303 एवढे एकूण लाभार्थी शेतकरी संख्या एवढी जी आहे ती यांच्यासाठी हा सर्व काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून जे की अंतिम आणीवरीच्या स्वरूपात हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता हा वाटप कधी होणार, काय होणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या. तर आता सध्या फेब्रुवारी महिन्यात आलो शेतकऱ्यांना आणि आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व काही कॅल्क्युलेशन सर्व काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झाले आणि एवढं काही जिल्हे याच्यामध्ये पात्र याच्यात करण्यात आलेले शेतकरी बनवून. तर शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या
कधी पण शेवटच्या तारखेपर्यंत कधी पण ह्या पीक विम्याची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जे की येऊन जाईल शेतकरी बांधवांनो. ही अंतिम आणेवारीची रक्कम आहे शेतकरी पीक विम्या संदर्भातील. आता तर शेतकरी फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा येऊन जाईल याची फिक्स तारीख नाही. पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून कधी पण तुम्हाला मेसेजच्या जरी याच्या माध्यमातून ही माहिती कळवण्यात जाते. शेतकरी तुम्हाला मेसेज येऊन जाईल पैसे आले म्हणून, ट्रान्सफर झाले म्हणून. कापूस, सोयाबीन, तूर या काही पिकांसाठी हा पीक विमा मंजुरी याला देण्यात आलेले शेतकरी. तर एक महत्त्वाचा अपडेट पीक विमा संदर्भात होतं. व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण असलेली माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.